उन्हाळ्यामध्ये बाहेरच्या थंड गोष्टी खाताना नागरिकांनो आता खरंच काळजी घ्या। मालाडमधील भेसळ दुधाच्या घटनेनंतर आता अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर येते। अहिल्यानगरमध्ये भेसळयुक्त कुल्फीचा साठा पोलिसांनी जप्त केलाय। ही बातमी ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल, मात्र अहिल्यानगरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंड पदार्थांची मागणी आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि अहिल्यानगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे आणि या कारवाईत भेसळयुक्त कुल्फीचा साठा जप्त करण्यात आलाय। तपासणीमध्ये कुल्फीमध्ये वनस्पती तेल आणि इतर भेसळीचे घटक वापरल्याचं उघड झालंय आणि जवळपास एकूण 1856 पॅकेट्स यामध्ये जप्त करण्यात आलेत। अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरातील काही विक्री केंद्र आणि पुरवठा साखळीवर छापे टाकण्यात आले आणि या तपासणी दरम्यान या संशयास्पद कुल्फी साठा आढळून आलेला आहे। या कुल्फीमध्ये दुग्धजन्य घटकांऐवजी वनस्पती तेलाचा वापर केला जात होता। अन्न सुरक्षा नियमांचं पूर्णपणे उल्लंघन केलं जात असल्याचं म्हटलं जात आहे, असा संशय व्यक्त केला जातोय। यामुळे आता पोलिसांनी अधिक तपासणी देखील करायचं काम सुरू केलेलं आहे। अन्न सुरक्षा कायद्यानुसार कुल्फी आणि आईस्क्रीम सारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे वनस्पती तेल वापरण्यास मनाई आहे। मात्र या प्रकरणामध्ये नियमांचं स्पष्ट उल्लंघन झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय आणि त्यामुळे याचे जे नमुने आहेत ते प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। त्यानंतर याचे अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। भेसळ करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय। दरम्यान अनोळखी किंवा संशयास्पद पदार्थ तुम्ही नागरिकांनो आता खरेदी करणं टाळा, कारणच अशाच पदार्थांमधून आता भेसळीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पाहायला मिळतंय। अहिल्यानगरमध्ये एफडीएने मोठी कारवाई केली आहे आणि त्यातून भेसळयुक्त कुल्फीचा साठा जप्त केला। 1856 पॅकेट्स यामध्ये जप्त करण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर याची तपासणी आल्यानंतर या अहवालानंतर पुढची कठोर कारवाई देखील केली जाणार आहे। त्यामुळे नागरिकांनो बाहेरचे पदार्थ विकत घेताना सावधानगी बाळगा।